शेतकरी मित्रांनो, तुम्ही निश्चितच कधी ना कधी मायकोरायझा या जैविक बुरशीबद्दल आवर्जून ऐकलं असेल, परंतु याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, मायकोरायझाचे दोन वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथं पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये पहिला म्हणजे एंडोमायकोरायझा आणि दुसरा म्हणजे एक्टोमायकोरायझा. आता हा जो काही एंडोमायकोरायझा असतो, तर आपल्या पिकाच्या ज्या काही मुळं असतात, तर त्या मुळांच्या आतमध्ये जाऊन तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो काही दुसरा एक्टोमायकोरायझा असतो, तर तो मुळांच्या बाजूला बाहेरच्या कक्षेमध्ये एक चांगल्या प्रकारचं जाळं निर्माण करून तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा मायकोरायझा काम तरी काय करतो? मित्रांनो, आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी मायकोरायझा तिथं काम करताना पाहायला मिळतो. त्याच्यासोबतच आपल्या जमिनीमध्ये मुळाच्या अवतीभोवती जे काही अन्नद्रव्य पडलेले असतात, तर त्या अन्नद्रव्याचं अपटेक करून देण्यासाठी किंवा आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हा जो काही मायकोरायझा आहे, तर तो काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेक कंपनीचाच एंडो आणि एक्टो हे दोन्ही मायकोरायझा एकत्रित असलेलं व्हॅमिझोन या नावाचं एक प्रोडक्ट उपलब्ध आहे. मित्रांनो, निश्चितच प्रति एकरासाठी कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 100 ग्राम व्हॅमिझोन या मायकोरायझाचा तुम्ही ड्रीपद्वारे तिथं जर वापर केला, तर निश्चितच जास्तीत जास्त फायदा हा आपल्या पिकाला तिथं होऊ शकतो. धन्यवाद.